हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रीतम सुलाखे फ्रॉम न्यूक्लियस IVF पुणे। आज ओपीडी मध्ये साधारण सकाळपासून एक असे कॉन्स्टंटली 2-3 पेशंट आले जे मला असं वाटलं की तुमच्यासोबत डिस्कस करावं। तिन्ही पेशंटचं एज ग्रुप वेगवेगळं होतं, काही अराउंड 20-21 वर्ष, दुसरी पेशंट होती साधारण 30-35 वर्ष आणि तिसरी पेशंट होती ती साधारण पोस्ट मेनोपॉजल म्हणजे वयाची 45 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ज्यांची पाळी पण बंद झाली आहे। या तिन्ही पेशंटचे सिम्पटम्स वाईज वेगवेगळे होते, परंतु जेव्हा सोनोग्राफीचा रिपोर्ट ह्या तिन्ही पेशंटचा आम्ही बघितला तर तिघांचं डायग्नोसिस एकच होतं, जे होतं फायब्रॉइड युटरस। तर आपण बऱ्याचदा हे डायग्नोसिस बघतो, फायब्रॉइड युटरस। तर नेमकं फायब्रॉइड युटरस म्हणजे काय हे आज आपण जाणून घेऊया। बरं, फायब्रॉइड युटरस म्हणजे काय, तर स्नायूंची गर्भाशयामध्ये असलेली गाठ, याला आपण फायब्रॉइड युटरस म्हणतो। तर आता ह्या गाठींचे बरेचसे प्रकार असतात, डिपेंडिंग अपॉन त्यांच्या पोझिशन, नेमकी पोझिशन कुठे आहे बाबा त्याच्यानुसार त्या गाठींचं टाईप ठरवलं जातं। पहिला टाईप असतो सबम्युकस, म्हणजे गर्भाशयाचं जे अस्तर असतं त्याच्या जवळ एकदम जी गाठ असते किंवा त्याच्यामध्ये असते कधी कधी, त्याला आपण सबम्युकस फायब्रॉइड म्हणतो। दुसऱ्या प्रकारचे फायब्रॉइड असतात इंट्राम्युरल फायब्रॉइड्स। इंट्राम्युरल फायब्रॉइड्स म्हणजे बरोबर गर्भाशयाच्या स्नायूंच्या मध्ये जी गाठ असते ती इंट्राम्युरल फायब्रॉइड म्हटली जाते। तिसऱ्या प्रकारची गाठ असते ती गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला असते, तिला आपण सबसिरोजल फायब्रॉइड असं म्हणतो। आता आपण पाहूया की या सर्व ज्या गर्भाशयाच्या गाठी आहेत किंवा जे टाइप्स आहेत ज्याच्यामध्ये, तर ह्या सगळ्यांना नेमकं काय त्रास असतो, या सगळ्यांचा नेमका प्रॉब्लेम काय असतो। तर पोझिशन नुसार पेशंटचे सिम्पटम्स वेगवेगळे असू शकतात किंवा साईज नुसार सिम्पटम्स वेगळे असू शकतात। बऱ्याच वेळा जेव्हा ही गाठ गर्भाशयाच्या अस्तराजवळ असते तेव्हा त्या पेशंटला खूप जास्त ब्लिडिंग होणं पिरियड्सच्या वेळी, किंवा इंटरमेन्स्ट्रुअल पिरियड नसतानाही कधी कधी स्पॉटिंग होणं, पिरियड्समध्ये खूप जास्त दुखणं, गाठी जाणं, हे प्रॉब्लेम्स दिसू शकतात। दुसरा प्रकार असतो तो इंट्राम्युरल फायब्रॉइड, ज्याला आपण स्नायूंच्या मध्ये असणारी गाठ म्हणतो। तर ह्या गाठींमध्ये बऱ्याच वेळा पेशंटला डिपेंडिंग अपॉन साईज जर छोटी असेल तर पेशंटला त्रास होतच नाही। डिपेंडिंग अपॉन पोझिशन, ही जर पोझिशन थोडीशी टुवर्ड्स गर्भाशयाच्या अस्तराकडे असेल तर मग त्याच्यामध्ये अगेन पेशंटला पोटात दुखणे, पिरियड्सच्या वेळी ब्लिडिंग जास्त होणे, गाठी जाणे, हे प्रॉब्लेम्स असू शकतात। कधी कधी प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टी पण या गाठींमुळे होऊ शकतात, जर ह्या गाठी ट्यूब्सच्या अगदी जवळ असतील तर। तिसऱ्या प्रकारच्या ज्या गाठी असतात, जसं मी म्हणालो की सबसिरोजल फायब्रॉइड्स, या गाठी कधी कधी खूप मोठ्या होतात, आपल्याला कळतही नाही, त्याचे काहीच सिम्पटम्स नसतात, पण कधी कधी आपल्याला त्याची गाठ पोटात लागते, हाताला गाठ लागणे, किंवा काही वेळेला ती गाठ युरिनच्या पिशवीवर प्रेस केल्याने युरिनला त्रास होणे, मागे इंटेस्टाइन्सवर पुश केल्यामुळे शी करायला डिफिकल्टीज असणे, असे काही प्रॉब्लेम्स, किंवा कधी कधी खूप मोठे फायब्रॉइड झाले तर आपल्या ज्या किडनीमधून जे युरेटर्स खाली येतात त्याच्यावर कॉम्प्रेस होऊन किडनीवर परिणाम करणे, या गोष्टी या फायब्रॉइड्स आपल्याला करू शकतात। आता जसं मी म्हणालो तुम्हाला की हे नेमकं कधी होतं, फायब्रॉइड्स हे कुठल्याही वयात होऊ शकतात का, तर नाही। फायब्रॉइड जनरली वयाच्या 20 वर्षाच्या आत आणि 50 वर्षाच्या नंतर हे फार कमी दिसतात। 30 ते 50 वर्षांमध्ये हे फायब्रॉइडच्या गाठी मॅक्झिमम आपल्याला दिसतात। साधारणपणे त्याचं जे आपण प्रिव्हॅलन्स म्हणतो, 100 मध्ये 40 ते 50% केसेसमध्ये फायब्रॉइड्सच्या गाठी आपल्याला दिसू शकतात। मग एवढ्या जर कॉमन असतील तर त्या पेशंटला सर्वांना त्रास असतो का, तर नाही, बऱ्याचशा पेशंटला त्यांचा त्रास नसतो। त्यामुळं प्रत्येक पेशंटला ऑपरेटिव्ह किंवा ते गाठ काढून टाकणे किंवा त्याची औषधं घेणे याचे जरुरी असावेच असं नाही, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाहीये। या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंटच्या गाठी ह्या तशाच असू शकतात, साईज वाईज तशाच राहतात, काहीही त्रास होत नाही, तेव्हा त्यांना आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही। आता या ज्या गाठी असतात त्यांना पेशंटच्या वयानुसार, पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार आणि पेशंटच्या फायब्रॉइडच्या गाठींच्या साईजेसनुसार ट्रीटमेंट वेगवेगळी असू शकते। कॉमनली जर फर्टिलिटी एज ग्रुपमध्ये पेशंट असतील तर त्यांना गाठी काढून टाकल्यानंतर आपण प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करणं जास्त महत्त्वाचं ठरतं। तर हे सिंपल वर्ड्समध्ये फायब्रॉइडच्या संदर्भात, याच्या संदर्भात आपले काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा।